गुड मॉर्निंग स्टुडंट. आज मी तुमच्यासाठी व्यवहार शेषातील असमतोलाची कारणे व्हिडिओ भाग नंबर 2 हा घेऊन आलेलो आहे. अतिशय छोटा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहार शेषातील असमतोलाची कारणे त्यामध्ये आपण 6 कारणे पाहिली होती. उर्वरित 6 कारणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर देशातील वस्तू व सेवांच्या आयात व निर्यात मूल्यात जेव्हा फरक असतो तेव्हा त्यास व्यवहार शेषातील असमतोल असे म्हणतात. या असमतोलाची आपण 6 कारणे जी पाहिली होती त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या, भाववाढ, अनुकरण परिणाम, आर्थिक विकास आणि नैसर्गिक संकटे ही 6 कारणे देशाच्या व्यवहार शेषात असमतोल निर्माण करतात. याविषयी आपण सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. यामध्ये उर्वरित कारणांमध्ये जे 7 नंबरचं कारण आहे ते म्हणजे श्रमिकांची कमी उत्पादकता. विकसनशील देशात किंवा अल्पविकसित देशातील श्रमिकांची उत्पादन क्षमता कमी असते. कारण विकसनशील देशामध्ये शिक्षणाचा अभाव असतो, प्रशिक्षणाचा अभाव असतो, भांडवलाची कमतरता असते आणि या कारणामुळे विकसनशील देशातील श्रमिकांची उत्पादन क्षमता कमी असते. उत्पादन क्षमता कमी असल्यामुळे या श्रमिकांची सीमांत उत्पादन क्षमता कमी असते. सीमांत उत्पादकता कमी असते, परिणामी उत्पादन खर्च जास्त येतो आणि उत्पादन खर्च जास्त असल्यामुळं निर्यातीमध्ये घट होते, निर्यात घटते आणि आयात मात्र वाढत जाते. त्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकसनशील देशांच्या व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो. त्यामुळे श्रमिकांची कमी उत्पादकता हे व्यवहार शेषात असमतोल निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर 8 नंबरचं कारण आपण पाहतो तो म्हणजे विदेशी भांडवल. विदेशी भांडवलाच्या प्रवाहामध्ये बदल झाल्यामुळे सुद्धा विकसनशील देशांच्या व्यवहार शेषामध्ये असमतोल निर्माण होतो. त्यामध्ये विदेशी भांडवलाचा प्रवाह वेगवेगळ्या माध्यमातून देशामध्ये येत असतो. विदेशी सहाय्य असेल, विदेशी कर्ज असेल किंवा विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक असेल. या कारणामुळे या मार्गाने त्या ठिकाणी देशामध्ये विदेशी चलन मोठ्या प्रमाणावर येत असतं. परंतु काही कारणामुळे जर समजा विदेशी सहाय्य किंवा कर्ज किंवा प्रत्यक्ष गुंतवणुकीचा प्रवाह खंडित झाला, प्रभावित झाला आणि ते जर येणं कमी झालं तर विकसनशील देशामध्ये त्या ठिकाणी विदेशी चलन प्राप्त करण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे विदेशी चलनाचा जो प्रवाह आहे देशामध्ये तो बंद होतो किंवा तो कमी होतो. त्यामुळे त्या ठिकाणी व्यवहार शेषामध्ये असंतुलन निर्माण होते. त्यानंतर 9 नंबरचं कारण आहे खनिज तेलाच्या किमती. खनिज तेलाच्या किमतीमुळे सुद्धा विकसनशील देशांच्या व्यवहार शेषामध्ये असंतुलन निर्माण होत असते, असमतोल निर्माण होत असते. आपण पाहतो की पेट्रोलजन्य आणि पेट्रोलच्या किमती सतत वाढत आहेत आणि ह्या किमती वाढल्यामुळे आयात करणाऱ्या पेट्रोल किंवा पेट्रोलजन्य पदार्थ आयात करणाऱ्या देशाची आयात किंमत वाढते, आयात मूल्य वाढते आणि त्याचा दुसरा परिणाम म्हणून उत्पादन व वाहतूक खर्च वाढतो. वाहतूक खर्च वाढल्यामुळे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे वस्तूचा उत्पादन खर्च वाढतो, परिणामी निर्यात घटते आणि आयात मूल्य वाढते. आयात मूल्य ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात निर्यात वाढत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी
विकसनशील देशाच्या व्यवहारशेषामध्ये असमतोल निर्माण होतो. म्हणजे खनिज तेल हे सुद्धा विकसनशील देशाच्या व्यवहारशेषामध्ये असमतोल निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे, एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर विनिमय दर. विनिमय दर हा सुद्धा अल्पविकसित किंवा विकसनशील देशाच्या व्यवहारशेषामध्ये असमतोल निर्माण करणारा एक महत्त्वाचा घटक आहे, महत्त्वाचं कारण आहे. विनिमय दर म्हणजे काय? एका देशातील चलनाचे मूल्य दुसऱ्या देशाच्या चलनामध्ये व्यक्त करणे किंवा सांगणे याला आपण विनिमय दर असे म्हणतो. तर हा विनिमय दर त्या ठिकाणी विकसनशील देशाला प्रतिकूल असतो तर विकसित देशाला अनुकूल असतो. परिणामी विकसनशील देशातील चलनाचे मूल्य वाढत जाते, अधिमूल्यन होते आणि चलनाचे मूल्य वाढल्यामुळे त्या देशात महागाई वाढते. त्या देशातील वस्तू इतर देशातील लोकांना महाग वाटू लागतात. परिणामी त्या ठिकाणी त्या देशाची विकसनशील देशाची निर्यात घटते आणि आयात मात्र वाढते. त्यामुळे त्या ठिकाणी विनिमय दर सुद्धा विकसनशील देशाच्या आयात व निर्यातीवर परिणाम करीत असतो. त्यामुळे आयात वाढते, आयात मूल्य वाढते आणि निर्यात मूल्य घटते. परिणामी विकसनशील देशाच्या व्यवहारशेषामध्ये त्या ठिकाणी असमतोल निर्माण होतो. त्याचप्रमाणे आणखी एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे विकसित देशातील उत्पादन वाढ. विकसित देशामध्ये भांडवल मोठ्या प्रमाणावर असते, नवनवीन यंत्रसामग्री असते, नवीन तंत्रज्ञान असते, श्रमिकांची उत्पादन क्षमता जास्त असते. त्यामुळे सातत्याने विकसित देशामध्ये उत्पादन वाढत असते. उत्पादनच वाढत नाही तर त्या देशामध्ये नवनवीन वस्तूंचं उत्पादन वाढते आणि या विकसित देशामध्ये उत्पादन तर वाढत जातेच, परंतु आयात पर्यायी वस्तूचं उत्पादन सुद्धा केलं जाते. कच्च्या मालाची निर्मिती केली जाते, अन्नधान्याची निर्मिती केली जाते. परिणामी या विकसित देशांची आयात घटते. विकसित देशाची आयात घटते म्हणजेच विकसनशील देशांची निर्यात वाढत नाही, निर्यात घटते. त्यामुळे त्या ठिकाणी विकसित देशात नवनवीन वस्तूंचं उत्पादन वाढत जाते. त्याचा परिणाम एका बाजूला विकसित देशाची निर्यात वाढते आणि दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांची निर्यात कमी होते आणि त्या ठिकाणी विकसनशील देशांची आयात वाढते आणि निर्यात घटते. त्यामुळे विकसित देशातील उत्पादनात वाढ झाल्यामुळे विकसनशील देशाच्या व्यवहारशेषामध्ये सतत असमतोल निर्माण होत जातो. म्हणजे विकसित देशातील उत्पादनात वाढ होणे हा सुद्धा विकसनशील देशातील व्यवहारशेषात असमतोल निर्माण करणारा एक घटक आहे किंवा विकसनशील देशाच्या व्यवहारशेषात असमतोल निर्माण करणारं एक कारण आहे. त्यानंतर 12 नंबरचं कारण ते म्हणजे कर्ज किंवा मदत देणे. जगामध्ये वेगवेगळ्या घडामोडी होत असतात, वेगवेगळ्या देशामध्ये आर्थिक संकटे येत असतात किंवा नैसर्गिक संकटे येत असतात. अशा वेळी इतर देशांना त्या ठिकाणी ज्या देशामध्ये संकट आलेलं आहे त्या देशाला मदत करावी लागते, सहाय्य द्यावं लागते. मग विकसनशील देश त्या ठिकाणी इतर देशांना जेव्हा मदत करतात, सहाय्य करतात, तेव्हा विकसनशील देशाकडून विदेशी चलन कर्ज घेणाऱ्या किंवा मदत घेणाऱ्या देशामध्ये जाते. त्यामुळे विकसनशील देशामधील त्या ठिकाणी विदेशी चलन कमी होते, विदेशी चलनाचे हस्तांतरण होते आणि त्यामुळे विकसनशील देशामधील त्या ठिकाणी व्यवहारशेषामध्ये असमतोल निर्माण होतो. अशा प्रकारे त्या ठिकाणी ही 12 कारणे आपण व्यवहारशेषात असमतोल निर्माण होण्याची पाहिली. तर थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापार अटीवर विकसित देशांचे वर्चस्व अधिक असते. त्यामुळे त्या ठिकाणी
विकसनशील देशाच्या शोधन शेषामध्ये विकसनशील देशाच्या व्यवहार शेषात असमतोल निर्माण होतो. विद्यार्थी मित्रहो, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर निश्चितच तुम्हाला व्यवहार शेषात असमतोल का निर्माण होतो किंवा विकसनशील देशाच्या व्यवहार शेषामध्ये सतत असमतोल का निर्माण होतो ही याची कारणे लक्षात येतील. तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा. काही अडचणी असतील तर मला त्या ठिकाणी विचारावा. धन्यवाद.